नमस्कार. SM न्यूज सातारामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या तारगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे शेतकरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या कॉलेजच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदमय असे बालबाजाराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शेतकरी हायस्कूलच्या या पटांगणात हा बालबाजार भरलेला आहे आणि खरं तर ही संकल्पना काय याबाबत आपण आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून या बालबाजाराविषयी माहिती यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर बोला, आपण काय आहे? नमस्कार. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान किंवा पुस्तकी ज्ञानात पारंगत न होता विद्यार्थ्याचं व्यवहार कौशल्य, संवाद कौशल्य, बुद्धिचातुर्य वाढावं, ह्याला प्रात्यक्षिकातनं प्रॅक्टिकल ज्ञानातून विद्यार्थ्याला व्यवहार करण्यास लहानपणापासून त्याला उपजत व्हावं यासाठी आपण बालमेज बाजार मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये संपूर्ण माझ्या शिक्षक वृंद यांनी जे त्यासाठी योगदान दिलेलं आहे, कष्ट घेतलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. ग्रामस्थांचा आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य असतं. आमच्या पाठीशी कायम ते विश्वास आमच्यावर जो त्यांनी दिलेला आहे त्या पद्धतीने आमचं काम करण्याचा आमचा सगळ्यांचा हा मानस आहे. त्याचबरोबर संपूर्ण विद्यार्थी माझे बालचमू आहेत यांचा आजचा जो उत्साह पाहिला, त्यांच्याकडं आज म्हणजे या संपूर्ण याचं आयोजन ह्या बालकांनी स्वतः केलेलं आहे. सगळा व्यवहार त्यांच्यातनं हा आर्थिक असेल तो होत आहे. या सर्व माझ्या बालकांचं देखील कौतुक. आता विद्यालयामध्ये जे आपण नवीन उपक्रम राबवतो असतोय त्यातीलच हा एक परिपाठ आहे. सध्या आम्ही वेगवेगळ्या काळाच्या ओघातले बदल हे आपण यामध्ये घेतलेले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये देखील आपल्या शाळेचा तालुक्यामध्ये आता म्हणजे चांगल्या प्रकारचं यश संपादन करण्याची आशा आहे. स्क्रॅपचं मूल्यांकनामध्ये देखील शासकीय झालेले आहेत. श्रेणी आपल्या विद्यालयास मिळालेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जापनीज भाषा असेल ते आमच्या विद्यालयात सुरू आहे. नवीन जापनीज भाषेचा केवळ उपक्रम न घेता ॲलेक्सा मशीन वगैरे AI मार्फत AIचं नवीन लॅब, या अत्याधुनिक लॅब जी महाराष्ट्रामध्ये सर्वात सुसज्ज लॅब ही आता थोड्याच दिवसात विद्यालयात सुरू होत आहे. डिजिटल टेक्नॉलॉजीबरोबर आम्ही नवीन शैक्षणिक धोरणात तुमचा इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबिंग यासारखे देखील व्यावसायिक उपक्रम, हॉटेल मॅनेजमेंट हे पुढचे आता अवकाश चालू करणार आहेत. एक माणूस आम्ही सर्व टीमनं घेतलेला आहे. हा एकट्या कोणाचा हा योगदान एकाचं हे नसतं. सर्व मिळून ज्यावेळेस प्रयत्न करतात त्यावेळेस त्याला यश चांगलं येतं. स्पर्धा परीक्षेमध्ये माझ्या टीमचं जे मेहनत आहे त्या देखील आता यश चांगल्या प्रकारे आम्हाला प्राप्त होईलच. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणात जे उपक्रम आहेत ते आपण चांगल्या प्रकारे राबवून एक चांगला तारगावचा पॅटर्न, तारगाव ब्रँड हा एक वेगळा ब्रँड, अनोखा ब्रँड आपण या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद. त्या शाळेच्या पर्यवेक्षक मॅडम सौ भिलारे मॅडम त्यांच्याकडून या बालबाजाराविषयी जरा थोडंसं आपण जाणून घेऊयात. नमस्कार. आज शेतकरी हायस्कूल तारगाव येथे बालबाजार, आनंद बालबाजार आपण सादर करत आहोत. या संकल्पनेसाठी आम्हाला विद्यालयाच्या प्राचार्यांनी नेहमी प्रोत्साहन दिलेलं आहे. या ज्या प्रकल्प आहे याचा मुख्य उद्देश जो आहे ते विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची जोड देऊन त्यांना व्यवसायाकडे वळवणे. जे विद्यार्थी, या विद्यालयाला प्रज्ञावान विद्यार्थ्यांची परंपरा आहेच, त्या जोडीला या विद्यालयातून सक्षम असे उद्यमशील विद्यार्थी घडवण्याची एक सुरुवात, पायाभूत व्यावसायिक कौशल्य त्यांच्यात यावं, त्यांना विविध व्यवसायाचं पाया तयार व्हावा, हे विद्यालय यासाठी निश्चितच प्रयत्न करत आहेत. तर या विद्यालयाची ही परंपरा आम्हाला विद्यालयाचे मार्गदर्शक असणारे आमचे प्रशासक प्राचार्य देवकर सर यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी, नियोजनासाठी मार्गदर्शन केलं आहे. माझा सर्व सहकारी स्टाफ, विद्यार्थी यांनी या उपक्रमात चांगला सहभाग घेतला आहे आणि विद्यार्थ्यांना अगदी व्यवसाय कसा करावा, व्यवसायासाठी कोणती तंत्र लागतात याचं पूर्व प्राथमिक शिक्षण आमच्या विद्यालयाने त्यांना इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी आम्हाला ग्रामस्थांचा, स्कूल कमिटीचा, पालक संघाचा, सर्व समित्यांचा, आमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या आमच्या गावातल्या पालकांचा, सगळ्यांचा इथं आम्हाला सहकार्य असतं. त्या सर्वांचे धन्यवाद आणि हा उपक्रम असाच यशस्वी होईल यासाठी सर्वांना शुभेच्छा. आपल्याला सौ शेडगे मॅडम या उपक्रमाविषयी आपल्याला अजून माहिती देत आहेत. नमस्कार. या उपक्रमामध्ये आम्हाला प्रथमच आपण आपल्या विद्यालयामध्ये हा उपक्रम यावर्षी सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये निश्चितच पुढे वाढ होणार आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच
सुपरवायझर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षकांच्या प्रयत्नातून पहिल्यांदाच आपण आपल्या विद्यालयामध्ये बाल आनंद बाजार सुरू केलेला आहे. NEP 2020चं जे धोरण आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तकाच्या ज्ञानाबरोबरच व्यवहारामध्ये त्यांना कसं वागायचं आणि याविषयीची सुरुवात किंवा याची ओळख जी आहे ती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून आम्ही ह्या बालबाजाराचं नियोजन केलेलं आहे. विद्यार्थ्यामध्ये क्रिएटिव्हिटी जी आहे म्हणजे फक्त व्यवहार ज्ञान नाहीच तर क्रिएटिव्हिटी आहे. त्याचबरोबर आपल्या पालकामध्ये आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या बाजारामध्ये कसं विकणं हे जे जाहिरात आहे हे करणं, त्याचबरोबर ते विकणं, त्याचबरोबर आलेले जे आर्थिक उलाढाल आहे या सगळ्याची त्यांना जाणीव व्हावी, माहिती व्हावी या दृष्टीनं आम्ही ह्याचं आजचं नियोजन केलेलं आहे. विनायक ताटे ज्यांचा सर्व सामाजिक कार्यात हिरिरीनं सहभाग असतो त्यांचं या बालबाजाराविषयी जरा थोडंसं मनोगत. आज या ठिकाणी आपले शेतकरी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं आयोजित या बालबाजाराच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित. खरोखर बाल आनंद म्हणजे बालकांचा आनंद आणि हा आनंद ओळखला ते देवकर सरांनी आणि हा देवकर सर आणि सर्व या माध्यमिक विद्यालयाचे सतत धडपडणारे आणि हिरिरीनं एक आत्मविश्वासानं सर्वांच्यामध्ये एक आत्मविश्वास त्याबरोबर सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आमचे देवकर सर आणि त्यांचे सर्व टीम यांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर आपल्या माध्यमातून असे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्यानं या तारगाव भूमीमध्ये व्हावेत आणि खरोखर आम्ही आमच्या या विद्यालयाला एक चांगली परंपरा, एक चांगला आपला या ठिकाणचा या विद्यालयाचा असणारा वाटचाल नावलौकिक आपल्या माध्यमातून वाढावा. खरोखर सर मेहनत के आग में जो तपता है वही इंसान सफल बन जाता है. सर आपली जी मेहनत आपण जे करत असणारे कार्य हे आमच्या तारगावच्या दृष्टीनं आम्ही आपल्या सर्व कार्याला सलाम करतो आणि आपण अशाच पद्धतीनं या पुढंही काम करावं अशा आपल्या सर्वांना शुभेच्छा या निमित्तानं मी समर्पित करतो. आपल्या शाळेची विद्यार्थिनी संस्कृती यादव, खरं तर विद्यार्थ्यांचंच मनोगत घ्यायचं. मग हा आपण संस्कृतीची निवड केली. संस्कृती काय वाटते तुला, हे कसं काय वाटतंय? खरं तर नमस्कार, मी संस्कृती यादव, शेतकरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तारगावची विद्यार्थिनी. आज आपल्या विद्यालयामध्ये बाल आनंद मेळावा याचे आयोजन केलेले आहे. खरं तर खूपच छान वाटतं आहे कारण म्हणजे सर्वच विद्यार्थी सर्व गुणसंपन्न नसतात. प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा हा या उपक्रमामागील उद्देश आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांमधील व्यवहारातील ज्ञान वाढते, समोरच्याशी कसं बोलावं हे समजतं आणि पैशांची देवाणघेवाण कशी करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. खरं तर या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या आमच्या विद्यालयातील शिक्षक या सर्वांनी आम्हाला खूपच सहकार्य केले आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सगळी ग्रामीण भागातील विद्यार्थी आहोत आणि शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि शेतकऱ्यांचे भाजीपाला खरं तर आपल्याला दिसतंय की सगळे भाजीपाले हे शेतातील आहेत आणि विशेषतः म्हणजे खाऊ गल्लीमध्ये तर म्हणजे नवनवीन पदार्थ मला पाहायला मिळाले आणि यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद मिळाला. आणि शेवट इतकंच सांगेन की असे उपक्रम सारखे राबवावेत इतकाच एक आशावाद व्यक्त करते. धन्यवाद. काय सांगा की मिरची कसे बी भाजी सांग जोरात. अय काय आहे देशपांडे सर, काय सांगा की कसे
नाही काय करता बोल चालायचं असं जण काय तर अरे वा, स्ट्रॉबेरी कोणी आणली आहे? कशी आहे? तेवढ्याला पेंडी सांग. भाजी 10 रुपये मिरच्या कशा ग? मोठ्यानं सांग की. आपल्या शाळेचे शिक्षक संतोष हांडे सर आपल्याला या बालबाजारात वैशिष्ट्यपूर्ण जे काय आहे त्याची माहिती देत आहेत आपल्याला. नमस्कार. आजच्या बालबाजारामध्ये विद्यार्थ्यांनी जे शहरामध्ये पदार्थ उपलब्ध आहेत ते आपल्या शाळेमध्ये उपलब्ध केलेले आहेत. त्याच्यामध्ये गुलाबजामुन आहेत, ॲप्पे तयार केलेले आहेत, इडली, वडा, त्यानंतर विविध प्रकारचे आईस्क्रीमचे स्टॉल आहेत, कोल्ड कॉफी आणलेली आहे, त्यानंतर विविध प्रकारचे वडापाव आहेत, मिसळपाव आहे, अजून बिर्याणी पण सुद्धा उपलब्ध आहे तिथं. म्हणजे इथं आणि याच्यामध्ये विविध प्रकारचे विभाग केलेले आहेत. भाजीपाला विभाग एकीकडे आहे, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे शेतातून ताज्या भाजीपाला आहेत. त्याच्यामध्ये वांगी आहेत, मिरच्या, पावटा, मुळे, टमॅटो, गाजर, लिंबू, बटाटे सगळ्या प्रकारचे. अरे का स्पेशल बिर्याणी संपली वाटतं. या बालबाजारात असू दे. या बालबाजारात गावातून तारगावमधील ग्रामस्थ महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. या ठिकाणी विद्या भोसले खरेदी करून घरी चाललेले आहेत. आपल्याला त्यांना विचारूया की या बालबाजारात त्यांना कसं काय अनुभव येतो की कसं वाटतं त्यांना. नमस्कार, माझं नाव विद्या भोसले. मला हा बाजार बघून छान वाटला, प्रसन्न वाटलं. असंच दरवर्षी बाजार व्हावं, पोरासनी एकदम छान वाटते बाजारात फिरून. आणि शाळेबद्दल काय सांगा. शाळा एकदम छान आहे. शाळेनं पहिल्यांदाच हा बाजार केला आहे. दरवर्षी बाजार व्हावं शाळेत. धन्यवाद.
तुम्ही सगळे नांदगावचे? या बालबाजारात बाजाराचा आनंद घेणाऱ्या शाळेतील मुली वैष्णवी देशमुख आणि त्याच्या सर्व मैत्रिणी कसं काय वाटतंय तुम्ही सांगा मला. खूप छान वाटते. खूप छान वाटतंय, खूप मजा येते. असं बालबाजारातून तुम्हाला काय घेता आलं म्हणजे तुम्ही काय पद्धतीनं हे शिक्षण काय मिळतं ह्यातून तुम्हाला? व्यावसायिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान. व्यावहारिक ज्ञान, हो पैसे सुद्धा कसं घ्यायचं हो. कसं करायचं हे सगळं तुम्हाला वाटतंय हो. आणि आनंद येतोय तुम्हाला खरं तर. हो, शाळेनं हा उपक्रम अतिशय चांगला राबवला का कसं काय वाटतं तुम्हाला? चांगला राबवला, अतिशय छान. पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पण असंच राबवलं पाहिजे, ह्याच्यापेक्षा छान अजून. होय का? हो. बालबाजारात आनंद घेताना नागरिक ग्रामस्थ शिक्षक बाजारातील आनंद घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा खरं तर आनंद उत्साह खूप मोठ्या जोशात आहे. श्रीजा शामराव साळुंखे. आपण श्रीजा साळुंके हिच्याकडून आणि तिच्या मैत्रिणी सर्व सहकाऱ्यांना कसं वाटतंय पाहूया आपण. बालबाजाराचा आनंद खूप छान येतोय आम्हाला. असं वाटतंय दर आठवड्यातून हा बाजार भरावा. अरे वा. आणि आम्हाला जे पदार्थ खाऊ वाटतायत ते सर्व इथे उपलब्ध आहेत आणि यामुळे मुलांचं कौशल्य देखील वाढत आहे सर्व गोष्टींमध्ये आणि खूप आनंद येतोय आम्हाला बालबाजार करताना. ओके, अजून कोणाला काय बोलायचं आहे? तुला काय वाटतंय? खूप छान वाटतंय हा बालबाजार. भाजीपाला पण या ठिकाणी हां कसं वाटतंय? एकदम मस्त, एकदम छान. पहिल्यांदा आमच्या शाळेत भरलाय, खूप पोट भरलंय. होय ना. एकच नंबर. शाळेविषयी सांगा तुमच्या. शाळा खूप सुंदर आहे, हां स्वच्छ सुंदर वाटलं की आम्हाला अभिमान वाटतो आमच्या शाळेचा की आमच्या शाळेत इतकं सुंदर सुंदर काय काय सुविधा आहेत. यावेळी आज तर खूपच अभिमान वाटतोय, इतकं स्टॉल लागलेत वगैरे असं म्हणजे. असं ना. छान. खाऊन या सगळं. धन्यवाद. काय व्यवस्थित करायला एवढं दिसलं पाहिजे. एक मिनिट मॅडम. संस्कृती काय आणलं या ठिकाणी विक्रीला तू? लाटीवडी मोदक. हे पदार्थ घरी केले? हो, कसे म्हणजे कोणी केले पदार्थ? मम्मीनं. आणि विकण्याचा तर प्रतिसाद कसा मिळाला? छान. विक्री झाली बऱ्यापैकी तुमच्या? हो, आठवडी आणि कसं विकतो ते सांगा. 10ला 6. आणि मोदक मोदक 10ला 2. काय शिकायला काय मिळालं तुला यातून? की कसं विक्री करावी असं शिकायला? हो. खरेदी व्यवहार मला शिकला. माझं नाव आर्या शहाजी शिंदे. आम्ही आता पाणीपुरी विकतोय. कसं काय किती रुपयाला डिश आहे तुमची? आमच्या 5 पुऱ्या 20 रुपयाला येते. आमच्या आतापर्यंत 630 पुऱ्या 100 प्लेट गेले त्या. हो, कसं वाटतं बालबाजार तुम्हाला? एकदम छान. एकदम छान वाटतं. विक्रीचं कौशल्य आलं कसं आलं काय वाटतं तुम्हाला? हो, बार्गेनिंग कसं करायचं की काय करायचं ह्याचं नॉलेज आलं आम्हाला. सुट्टे पैसे कसे द्यायचे काय? हो, ते पण.
आम्ही एक सेपरेट ठेवलेली म्हणजे पैसे द्यायला आणि बाकी सगळ्या खाली हे लावत्या वाढायला. प्रतिसाद कसा मिळाला तुम्हाला? हो चांगली उशीर झाला तरी म्हणजे 600 पुऱ्या आणलेल्या आणि उशीर झाला ना तरी म्हणजे कस्टमर थांबत होते. अजून कोण बोलणार आहे? शेतकरी हायस्कूलच्या बालबाजारात बाजाराबरोबरच खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर सुद्धा ग्रामस्थांची चांगली उपस्थिती आहे. कसं वाटतंय आपण आपल्या गावातील महिला त्यांना विचारा कसं वाटतं? तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रतीक्षा विशाल घाडगे आहे. पण छान वाटतं इथे खूप गर्दी पण आहे आणि पोरांचं वगैरे ते उत्सव म्हणजे ते छान वाटते आणि त्यांचे ते आपलं ज्ञान भेटतं ना त्याच्याने त्यांना की कसं आपलं व्यवसाय करायचा कसा नाही ते सगळं त्यांना भेटतं ना ते छान वाटते मला. त्यांची गर्दी पाहून मला तर खूप आनंद वाटते कारण की गर्दी एवढी आहे की त्यांना वेळ भेटणं झाले काय करायचं काय नाही एवढं आहे की एका स्टॉलवर 4-4, 5-5 जण येते त्याला एवढी गर्दी आहे. मग छान वाटते मला खूप शाळेने हा उपक्रम राबवला. शाळेबद्दल काय? शाळेबद्दल पण खूप छान वाटते मला कारण की त्यांनी उपक्रम आणि यांना ज्ञान भेटायसाठी ते उपक्रम केलं आहे त्यामुळं छान वाटते मला. पण शाळेचं पण आभारी आहे त्यांना एवढं ज्ञान देताय तुम्ही ती खूप छान वाटते मला त्यामुळं आभारी आहे मी त्यांची पण. धन्यवाद. छान बोलताय. या बालबाजारात तुम्ही काय विक्रीसाठी आलेले? आम्ही आत्ता विक्रीसाठी पाणीपुरी घेऊन आलेलो आहोत. आम्ही एका रात्रीत याचं नियोजन केलं सगळं. आम्ही इयत्ता 9वीमध्ये माझं नाव तनया संभाजी घाग इयत्ता 9वी आम्ही हे सगळं एका रात्रीत नियोजन केलं आणि हे घेऊन आलो आत्ता इथे. कसं काय तुमच्या ग्रुपचं नाव वगैरे काय आहे? आमच्या ग्रुपचं नाव तरी दुनियादारी. तुमच्या ग्रुपचं नाव सांगा. आमच्या ग्रुपचं नाव दुनियादारी. त्या ग्रुपच्या वतीने तुम्ही पाणीपुरीचं नियोजन केलं? हो. प्रतिसाद कसा काय मिळतो तुम्हाला? आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आम्ही इथं स्टॉल लावल्या पहिल्यांदा बाकीच्या स्टॉलवरती न जाता लोक आमच्या स्टॉलवरती येत होती. आम्हाला छान रिस्पॉन्स मिळाला. भारी वाटलं. मस्त वाटलं. शाळेविषयी काय वाटतं तुम्हाला? शाळेनं हा उपक्रम राबवल्याबद्दल खूप छान वाटतंय की जेणेकरून मुलांना व्यवहाराचं ज्ञान मिळेल नंतर पैसे वगैरे देण्याचं ज्ञान मिळेल. झालं छान वाटतंय. मस्त.